तुम्हाला माहिती आहे का, अर्जुनाने कठोर तपश्चर्या करून या देवीची उपासना केली होती, भावी युद्धासाठी शक्ती आणि दिव्य अस्त्रे मिळावीत म्हणून. नमस्कार मंडळी, मी मुंबईची मराठमोळी मुलगी कृतिका आणि आज आपण जाणार आहोत चंडिका देवीच्या मंदिरामध्ये. चंडिका देवीचे मंदिर महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यात नायगाव पूर्व जवळील जुचंद्र गावात आहे. हे मुंबईपासून सुमारे 50 किलोमीटर अंतरावर आहे. स्थानिक श्रद्धेनुसार हे मंदिर पांडवकालीन आहे. येथे चंडिका देवीची पूजा केली जाते. त्या देवी दुर्गेचे एक उग्र आणि रक्षण करणारे रूप मानले जाते. त्यांना चामुंडा किंवा महिषासुरमर्दिनीचेही रूप मानले जाते. मंदिरात चंडिका देवी, कालिका देवी, महिषासुरमर्दिनी आणि भगवान गणेश यांच्या मूर्ती आहेत. हे मंदिर नैसर्गिक खडकांच्या गुहेत बांधलेले असल्याने त्यांना एक गूढ आणि प्राचीन वातावरण प्राप्त झाले आहे. डोंगराच्या पश्चिमेकडून साधारणतः 200 ते 300 दगडी पायऱ्या आहेत. महाभारताच्या काळात पांडव वनवासात असताना अनेक अरण्य आणि दुर्गम प्रदेशात फिरत होते. त्यांच्या प्रवासादरम्यान वसईतील आजच्या जुचंद्र परिसरात ते काही काळ थांबले. हा परिसर गुहा, डोंगर आणि दाट झाडांनी वेढलेला असल्याने ध्यान आणि उपासनेसाठी अतिशय योग्य आहे. अर्जुन, जो एक पराक्रमी योद्धा आणि देवी दुर्गेचा महान भक्त होता, त्याने येथे कठोर तपश्चर्या करून चंडिका देवीची उपासना केली. त्याला भावी युद्धासाठी भक्ती आणि शक्ती आणि दिव्य अस्त्रे मिळावीत अशी त्याची इच्छा होती. त्याच्या भक्तीने प्रसन्न होऊन चंडिका देवी या गृहीत प्रकट झाल्या. त्यांच्या तेजस्वी स्वरूपाने अर्जुनाला आशीर्वाद दिला आणि धर्माचे रक्षण करण्याचे वचन दिले. ज्या जागी त्या प्रकट झाल्या तेथील ही पवित्र गुहा आज आपण पाहत असलेले चंडिका देवीचे मंदिर आहे. कालांतराने स्थानिक ग्रामस्थांना येथे दैवी चमत्काराचा अनुभव येऊ लागला. त्यांनी साधे गुहेतील देवालय बांधले आणि नियमित पूजा अर्चा सुरू केली. देवी या परिसराचे रक्षण करतात, भय दूर करतात, वाईट शक्तींचा नाश करतात आणि भक्तांना शांती प्रदान करतात असा विश्वास आहे.